एल निनो म्हणजे नक्की काय? संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये शेतकरी स्तरावर आता हवामान बदलाच्या आणि एल निनोच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. सर, या हवामान बदलाचा सोयाबीन पिकावरती नक्की कसा परिणाम संभवतो? तर शेतकरी बांधवाने एक बाब लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी आपल्याला सलग सोयाबीनची पेरणी करावायची नाही. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण आपल्या कृषी मार्गदर्शन या मालिकेमध्ये एक विशेष पॉडकास्ट पाहत आहोत. आपण जाणता की खरीप 2026चा हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे आणि लातूर जिल्ह्याच्या दृष्टीनं सोयाबीन हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. त्याच दृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि मांजरा कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डेक्कन फार्म्सद्वारे आजच्या या विशेष पॉडकास्टचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आपण पाहतो की मागच्या काही वर्षामध्ये पावसाचा अनियमितपणा, तापमानातील वाढ, खंडित पाऊस आणि अचानकपणे होणारी अतिवृष्टी यामुळे सोयाबीन उत्पादनावर अतिशय मोठा परिणाम होत आहे. या सर्व बाबींचा उहापोह आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये करणार आहोत, ज्याचं आपला आजचा जो विषय आहे तो म्हणजे सोयाबीन, हवामान बदल, एल निनो आणि त्यावरील उपाययोजना. आजच्या या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जे विशेष अतिथी आपल्याला लाभलेले आहेत त्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता प्राध्यापक अरुण गुट्टे सर, नमस्कार सर. सोबतच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे डॉक्टर राजेंद्र कदम साहेब आणि मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ श्री संदीप देशमुख सर. चला तर सुरुवात करूया या आजच्या या विशेष पॉडकास्टसाठी. मी सर्वात प्रथम गुट्टे सरांना विचारतो, सर, एल निनो म्हणजे नक्की काय? शेतकरी बंधूंनो, संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये शेतकरी स्तरावर आता हवामान बदलाच्या आणि एल निनोच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. एल निनोचा जर प्रभाव आपल्याला जर बघावायचा असेल तर थोडंसं आपल्याला जगाच्या नकाशाकडे बघावं लागेल. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या अगदी सुरुवातीला पॅसिफिक महासागराकडून आशिया खंडाकडे म्हणजे आपल्या भारत देशाकडे बाष्पयुक्त वारे वाहत येत असतात आणि त्याद्वारे भारतामध्ये जून महिन्यामध्ये पाऊस पडत असतो. सर्वसाधारणपणे पॅसिफिक महासागराचं जे तापमान आहे हे जर सरासरी एवढं असेल तर बाष्पयुक्त वारे या पॅसिफिक महासागराकडून आशियाकडे वाहत येत असतात. परंतु ज्या ज्या वर्षी एल निनोचा प्रभाव असतो त्या वर्षी या प्रशांत महासागराचं जे काही तापमान आहे ते सरासरीपेक्षा 0.5 डिग्रीने वाढलेलं असतं किंवा काही वेळेस 0.5 डिग्रीच्या पुढेही तापमान वाढ झालेली असते. अशा वेळेस हे बाष्पयुक्त वारे जे पॅसिफिक महासागराकडून आशिया खंडाकडे वाहत येत असतात हे वारे कमकुवत होतात. बऱ्याच वेळेस हे वारे उलटे वाहायला चालू होतात, जसे की आशिया खंडाकडून पॅसिफिक महासागराकडे. तर ही जी तापमान वाढीची जी काही प्रणाली आहे हे म्हणजेच एल निनोचा प्रभाव किंवा एल निनो आहे. सर, या हवामान बदलाचा सोयाबीन पिकावरती नक्की कसा परिणाम संभवतो? ज्यावेळेस एल निनो हा सक्रिय राहतो त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. जो खरीप हंगामामध्ये सरासरीचा पाऊस पडत असतो त्या सरासरीपेक्षा कमी पाऊसमान त्या वर्षी होत असतो. आपण जर सोयाबीनचा विचार केला तर एल निनोच्या वर्षामध्ये जर उशिराने पाऊस चालू झाला तर पेरणी उशिरा होऊ शकते. म्हणजे ती पेरणी जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा जाऊ शकते. बऱ्याच वेळेस पेरणी झाल्यानंतर जर पावसाने दडी मारली किंवा पाऊस काळ कमी झाला तर सोयाबीन पिकाच्या उगवण शक्तीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. अनेक वेळा ज्या वर्षी एल निनो हा सक्रिय राहिलेला आहे त्या वर्षी दीर्घ मुदतीचे पावसाचे खंड पडलेले आहेत आणि असा पावसाच्या खंडाच्या दरम्यान जर फुलोरा अवस्था किंवा शेंगामध्ये दाणे भरण्याची जर अवस्था आली तर अशा अवस्थेमध्ये फुलगळ होते किंवा शेंगामध्ये दाना भरत नाही. बऱ्याच वेळेस शेंगामध्ये भरलेला दाना हा बारीक पडतो
आणि काही वर्षामध्ये या अल्निनोमुळे विशिष्ट प्रकारच्या ज्या किडी आहेत, जसे की नागाळी आहे, खोडकीड आहे, या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे जाऊ शकतो. या सर्वांचं रूपांतर सोयाबीनच्या उत्पादन घटीमध्ये होऊ शकतं. आणि एकंदरीत आपण मागचा अनुभव जर घेतला तर सोयाबीनची उत्पादकता ही 50% सुद्धा घटलेली उदाहरणं अल्निनोच्या वर्षामध्ये आहेत. नक्कीच सर. आपण अतिशय विस्ताराने सोयाबीनवर होणारा परिणाम सांगितला. पण याच वेळेस मग या परिणामाला सामोरं जाण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे पण आपण सांगावं. जर आपण भारतीय हवामान खात्याचा जर अंदाज जर पाहिला तर 2026च्या खरीप हंगामामध्ये देशामध्ये सरासरीच्या 92% पाऊस पडेल आणि मराठवाड्यामध्ये आणि राज्यामध्ये सरासरीच्या 88% पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. दुसरा अंदाज असा आहे की जून महिन्यामध्ये सरासरी एवढा पाऊस पडू शकेल, परंतु जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यामध्ये पाऊस काळ सरासरीपेक्षा कमी आहे. त्यातल्या त्यात सप्टेंबर महिन्यामध्ये फार कमी पाऊस पडेल असा अनुमान भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे. जर आपण सोयाबीन पिकामध्ये अशा परिस्थितीमध्ये कोणत्या उपाययोजना कराव्यात या बाबीवर जर विचार केला तर सर्वप्रथम आपण अशी उशिरा जर पेरणी चालू झाली तर सोयाबीन पीक आपण कधीपर्यंत घेऊ शकतो या बाबीचा जर विचार केला तर सर्वसाधारण अगदी 7 जून पासून ते 7 जुलै पर्यंत रेग्युलर अवस्थेमध्ये नॉर्मली आपण सोयाबीनची पेरणी सलग सोयाबीनची पेरणी करू शकतो. कुठल्याही प्रकारची उत्पादनामध्ये घट येत नाही. मात्र 7 जुलै नंतर पेरणी करण्याची वेळ जर शेतकरी बांधवावर आली तर शेतकरी बांधवाने एक बाब लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी आपल्याला सलग सोयाबीनची पेरणी करावायची नाही. ती सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धतीमध्ये पेरणी करावी अशी विद्यापीठाची शिफारस आहे. कारण 7 जुलै नंतर जी जोखीम स्तर वाढत जातो तो जोखीम स्तर कमी करण्यासाठी ही आंतरपीक पद्धती शिफारस केलेली आहे. आणि जर ऑगस्ट महिन्यामध्ये पेरणी चालली म्हणजे 30 जुलै पर्यंत सोयाबीनची पेरणी होऊ शकली नाही आणि ऑगस्टमध्ये जर चालली तर सोयाबीन या पिकाची पेरणी कोणत्याही परिस्थितीमध्ये करू नये अशी विद्यापीठाची शिफारस आहे. मागे 2015ला ऑगस्ट महिन्यामध्ये काही शेतकऱ्यांनी पेरणी केली, परंतु उत्पादकता ही 1 क्विंटल 1.5 क्विंटल प्रति एकरी आली. मग ऑगस्ट महिन्यामध्ये जर आपल्याला पेरणी करण्याची वेळ आली तर या ठिकाणी ज्वारी सारखं पीक आहे, बाजरी सारखं पीक आहे, त्यानंतर चाराची पिकं आहेत, या पिकावर आपण जास्त भर द्यावा आणि सोयाबीन पिकाची पेरणी आपण पूर्णपणे टाळावी. आता आपण उपाययोजनेच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर विद्यापीठाने एक पंचसूत्रीची शिफारस केलेली आहे. हवामान बदल आणि एल्निनो या दोन्हीही परिस्थितीमध्ये या पंचसूत्रीचा जर अवलंब शेतकरी बांधवांनी केला तर आपली सोयाबीनची उत्पादकता ही टिकवून ठेवू शकतो आणि एल्निनो किंवा हवामान बदलाचा परिणाम कमीत कमी सोयाबीन पिकावर ठेवू शकतो. आता या पंचसूत्रीमध्ये पहिलं सूत्र जे आहे ते सूत्र असं सांगतंय की येणाऱ्या 2026च्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनची जात निवड करत असताना यामध्ये कमीत कमी कालावधीच्या जाती निवडाव्यात, दुष्काळ सहनशील जाती निवडाव्यात, त्याबरोबरच रोग प्रतिकारक जाती निवडाव्यात. यामध्ये कुठल्या जाती आहेत तर हलक्या जमिनीसाठी MAUS 612, 71 नंबर आणि JS 335 या 3 जातींची शिफारस केलेली आहे. मध्यम ते भारी जमीन असेल परंतु त्या ठिकाणी पाणी देण्याची व्यवस्था नसेल किंवा पावसाचा खंड पडला तर 1 किंवा 2 पाणी देण्याची व्यवस्था नाहीये, अशा ठिकाणी आपण MAUS 612 ही जात घेऊ शकतो. त्यानंतर 158 ही ड्रॉट रेजिस्टंट म्हणून जात पुढे आलेली आहे, ही सुद्धा घेऊ शकतो. त्यानंतर MACS 1460 सारखी जात आहे, DS 228 आहे, त्यानंतर KDS 753 आहे, त्यानंतर KDS 992 सारख्या जाती आहेत. या जाती आपण मध्यम ते भारी जमिनीमध्ये निवडू शकतो. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पावसाच्या खंडामध्ये 1 किंवा 2 पाणी देण्याची व्यवस्था आहे आणि त्या शेतकऱ्यांकडे भारी जमीन आहे, अशा शेतकऱ्यांनी विद्यापीठाची MAUS 162 ही जात मशीननं काढण्यासाठी विकसित केलेली आहे. या जातीची पेरणी अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधव करू शकतात.
आणि आता आपण लातूर जिल्ह्याचा, धाराशिवचा आणि बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये बेड पद्धतीवर पट्टा पद्धत, टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड वाढत आहे. या लागवडीसाठी काही जातींची शिफारस केली आहे, ज्यामध्ये केडीएस 753 आहे, केडीएस 992 आहे, एमएयूएस 612 आहे. या 3 जातीपैकी एका जातीची निवड करावी. या पहिल्या सूत्रामध्ये आपण या जातींची निवड करावी. दुसरं सूत्र जे आहे ते बीज प्रक्रियेच्या बाबतीमध्ये आहे. ज्या वेळेस मॉडरेट अल्निनो वर्तवलेला असतो त्या वर्षामध्ये रासायनिक बीज प्रक्रियेऐवजी आपण जैविक बीज प्रक्रियेला जास्त महत्व द्यावं. जैविक बीज प्रक्रियेमध्ये ब्रॅडीरायझोबियम, पीएसबी आणि ट्रायकोडर्मा या 3 जैविक बुरशीनाशक आणि जैविक खत या तिघांची मिळून आपण बीज प्रक्रिया करू शकतो. ही बीज प्रक्रिया केल्यामुळे जमिनीमध्ये हवेतील नत्राचं स्थिरीकरण करण्यास मदत होते. त्याबरोबरच बियाद्वारे किंवा बियाण्याद्वारे प्रसार होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. आता आपण रासायनिक बीज प्रक्रियेचा जर विचार केला तर यामध्ये इलेक्ट्रॉन सारखं आहे, कॅस्केड सारखं आहे, वॉर्डन सारखं औषध आहे. हे 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे ही बीज प्रक्रिया सुद्धा करू शकतो. मात्र शेतकरी बांधवांना आग्रह असणार आहे की यावर्षी आपण जैविक बीज प्रक्रिया करावी. आता आपण तिसऱ्या सूत्राकडे जाऊया. तिसरं सूत्र अतिशय महत्वाचं आहे. यावर्षी पारंपरिक पेरणी करण्याऐवजी शेतकऱ्यांनी थोडासा बदल करणं गरजेचं आहे. यावर्षी जर रुंद वरंबा सरी पद्धत, ज्याला आपण बीबीएफ पद्धत म्हणतो, किंवा 3.5 फुटावर सऱ्या पाडून बेड तयार करणे आणि त्या बेडवर पट्टा पद्धतीने टोकन करणे, या पद्धतीचा जर अवलंब केला तर या पद्धतीमध्ये पहिला फायदा असा होतो की ज्यावेळेस पाऊसकाळ कमी पडतो त्यावेळेस मूलस्थानी जलसंधारण होतं सरीमध्ये, आणि हे संवर्धन झालेलं पाणी पावसाच्या खंडाच्या दरम्यान उपलब्ध होऊन पिकांची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे ठेवतं. हा पहिला फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे की आपण बॉर्डर इफेक्ट नावाचा एक शब्द ऐकलेला आहे. बॉर्डर इफेक्ट म्हणजे काय की कुठल्याही शेतामध्ये आपण बांधाच्या साईडच्या ओळी जर पाहिल्या तर त्या ओळीमध्ये शेंगाची संख्या जास्त असते. त्याला आपण बॉर्डर इफेक्ट म्हणतो, कारण यामध्ये हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश, त्याच्यानंतर अन्नद्रव्य आणि त्या वाढीसाठी लागणारी जागा ही मुबलक प्रमाणात मिळत असते. जर आपण बीबीएफ पद्धतीवर लागवड केली तर या बीबीएफ पद्धतीमध्ये बेडवर येणाऱ्या 4 ओळीपैकी शेवटच्या ज्या 2 ओळी आहेत त्या ओळींना बॉर्डर इफेक्ट मिळतो, आणि पट्टा पद्धतीमध्ये किंवा बेड पद्धतीवर ज्या 2 ओळी येतात त्या दोन्हीही ओळींना बॉर्डर इफेक्ट मिळतो. त्यामुळे या प्रत्येक झाडावर फुलांची संख्या वाढते, शेंगाची संख्या वाढते, आणि सरासरीचा जर विचार केला तर बीबीएफ पद्धतीमध्ये 1.5 ते 2 क्विंटलनी उत्पन्न वाढतं, आणि पट्टा पद्धतीमध्ये किंवा टोकन पद्धतीमध्ये 2.5 ते 3 क्विंटल प्रति हेक्टरीने उत्पन्न वाढतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनी यावर्षी बीबीएफ पद्धतीचा अवलंब करावा. चौथं सूत्र जे आहे ते आंतरपीक पद्धती बाबतीमध्ये आहे. ज्या वर्षी मॉडरेट अल्निनो किंवा हवामान बदलाचा परिणाम वर्तवलेला असतो त्या वर्षी जोखीम स्तर वाढतो, रिस्क वाढते, आणि शेतकरी बांधवामध्ये जोखीम स्तर जर कमी करावायचा असेल तर यावर्षी सोयाबीनची पेरणी ही सलग न करता सोयाबीन अधिक तूर या आंतरपीक पद्धतीने करावी. सोयाबीनच्या 4 ओळी आणि तुरीची 1 किंवा 2 ओळी अशा पद्धतीने ही आंतरपीक पद्धती घ्यावी. तुरीमध्ये आपण बीडीएन 716 आहे, गोदावरी आहे, बीडीएन 711 आहे, या जातींचा अवलंब आंतरपीक पद्धतीमध्ये करू शकतो. या पद्धतीमध्ये सुद्धा एका पिकावर जर परिणाम झाला तर दुसऱ्या पिकामधून तो भरून काढू शकतो. म्हणून शेतकरी बांधवांनी यावर्षी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. आणि शेवटचं सूत्र जे सांगतं ते म्हणजे आंतर मशागती संबंधी. आपण बीबीएफ पद्धतीमध्ये किंवा टोकन पद्धतीमध्ये किंवा सरी पद्धतीमध्ये जे मूलस्थानी जलसंधारण करतो, पाणी मुरवतो, या मुरलेल्या पाण्याचा कार्यक्षम वापर जर करावायचा असेल तर त्या ठिकाणी रिपिटेटिव्ह किंवा वारंवार आंतरमशागत करणं गरजेचं आहे. म्हणजे 15व्या दिवशी पहिली कोळपणी, 30व्या दिवशी दुसरी कोळपणी, या 2 कोळपण्याच्या माध्यमातून तणांचं व्यवस्थापन जर चांगलं केलं तर तण आणि सोयाबीन या दोन्ही मधला जी स्पर्धा आहे ती कमी होते, आणि उपलब्ध ओलाव्याच्या आधारे
हे पीक जोमदार वाढतात. तर या दुष्काळी सदृश्य परिस्थितीमध्ये किंवा पाऊसकाळ ज्या वर्षी कमी राहतो, त्या वर्षी शेतकरी बांधवांनी विशेष करून आंतर मशागतीवर जास्त भर दिला पाहिजे. अशा या पंचसूत्रीच्या माध्यमातून शेतकरी बांधव या अशाही वर्षामध्ये सोयाबीनची उत्पादकता टिकवून ठेवू शकतात. सर, अलीकडील काळात आपण संतुलित खत वापर हा शब्द वारंवार ऐकतो. सोयाबीनच्या बाबतीमध्ये संतुलित खत व्यवस्थापन याबद्दल आपण काय सांगाल? आता या संतुलित खत किंवा बॅलन्स्ड न्यूट्रिशन या बाबीची चर्चा राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवरही होत आहे. बऱ्याच वेळेस सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्याकडून ज्या अन्नद्रव्याची गरज नसते ते सुद्धा अन्नद्रव्य टाकलं जातं आणि त्यामध्ये खर्च वाढत जातो. तर हा खर्च कमी करण्यासाठी सर्वप्रथम जितकं शेतकऱ्यांना शक्य आहे तितकं सेंद्रिय खताचा वापर करावा. किमान 3 वर्षातून एकदा का होईना सेंद्रिय खताचा किंवा गावरान खताचा किंवा शेणखताचा वापर आपल्या शेतीमध्ये करावा. आणि खत व्यवस्थापन करत असताना जर माती परीक्षण करून किंवा माती परीक्षणाच्या आधारे खत व्यवस्थापन जर केलं, एखाद्या वेळेस माती परीक्षणाच्या रिपोर्टमध्ये पोटॅश जमिनीमध्ये भरपूर असेल तर पोटॅश देण्याची आवश्यकता नाही, किंवा लोहाची आणि झिंकची उपलब्धता जमिनीमध्ये भरपूर असल्यास ते सुद्धा खत देण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून माती परीक्षणाच्या आधारे आपण खत द्यावं. त्याचबरोबर आता मार्केटचा जर विचार केला तर मार्केटमध्ये DAP किंवा इतर संयुक्त जे खतांची उपलब्धता आपण जर पाहिली, ह्याची उपलब्धतेचा जर विचार केला तर शेतकरी बांधवामध्ये सध्या सुपर फॉस्फेट या खताला मागणी वाढत आहे. मग सुपर फॉस्फेट मधून आपल्याला खतं द्यावयाची असेल तर मार्केटमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट हे खत उपलब्ध आहे. 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्यासोबत 20 किलो जर युरिया मिक्स करून जर आपल्या सोयाबीन पिकाला 1 एकर क्षेत्राला दिला तर DAP सारख्या खताची उणीव त्या ठिकाणी भासू देत नाही. त्याबरोबरच सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सल्फर असल्यामुळे वेगळा सल्फर देण्याची सुद्धा गरज पडत नाही. म्हणून यावर्षी सिंगल सुपर फॉस्फेट किंवा ट्रिपल सुपर फॉस्फेट, आता ट्रिपल सुपर फॉस्फेट वापरायचं असेल तर एकच बॅग ट्रिपल सुपर फॉस्फेटची आणि त्यासोबत 20 किलो युरिया प्रति एकरी आपण पेरून देऊ शकतो. आणि DAPला पर्याय म्हणून काही मार्केटमध्ये 12-32-16 आहे, 10-26-26 आहे, 9-24-24 आहे. या खतांचीही उपलब्धता जर असेल तर ही खतं आपण वापरू शकतात. मात्र चालू वर्षामध्ये शेतकरी बांधवांना आग्रह असणार आहे की सिंगल सुपर फॉस्फेट किंवा ट्रिपल सुपर फॉस्फेटचा वापर आपण वाढवावा. याबरोबरच मराठवाड्यामधल्या सोयाबीन उत्पादक पट्ट्यामध्ये ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, ज्या जमिनीमध्ये पांढऱ्या मातीचं प्रमाण जास्त आहे, या जमिनीमध्ये लोहाची आणि झिंकची कमतरता असल्यामुळे सुरुवातीलाच पानं पिवळी पडत आहेत, पांढरी पडत आहेत. तर ही पिवळी पडू नयेत म्हणून जर आपण 10 किलो फेरस सल्फेट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 1 या ग्रेड 1 ची 10 किलोची बॅग जर लागवडीच्या वेळेसच दिली तर ही कमतरता ही आपण दूर करू शकतो. अशा प्रकारे या वर्षी आपण या संयम बॅलन्स खत व्यवस्थापनाला महत्व द्यावं असं या वेळेस मी आवाहन करत आहे. मी देशमुख सरांकडे येतो. सर, एल निनोच्या पार्श्वभूमीवर आपण सोयाबीनवर कुठल्या किडींचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता पाहता? तर यावर्षी आता जसं गुट्टे सरांनी आपल्याला सांगितलं की यावर्षी एल निनोचा इफेक्ट हा जूनपासून जर सुरू झाला तर आपल्या पेरण्या लांबण्याची दाट शक्यता आहे. आणि एकंदरीत आपण जर बघितलं की पेरणी जर लांबली तर बहुतांश किडींचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याकडे वाढताना दिसतो. कारण एल निनो सारख्या वर्षामध्ये पावसाचे मोठे खंड पडतात आणि अचानक पाऊस पुन्हा ड्राय स्पेल नंतर पडतो. तर अशा परिस्थितीमध्ये आता लातूर जिल्ह्यामध्ये बहुतांश सोयाबीन क्षेत्र हे मध्यम ते हलक्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडं खोडमाशीसारख्या किडीची प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेला दिसतो. आणि बहुतांश आपल्याकडं सोयाबीन उत्पादन घटीमध्ये ह्या खोडमाशीचा फार मोठा रोल त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर त्या खोडमाशी संदर्भात सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात जनजागृती किंवा शेतकऱ्यांनी त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण खोडमाशीसारख्या किडी जे आहेत ते आपल्याला डोळ्यानं प्रादुर्भाव दिसत नाहीत आणि त्याचा डायरेक्ट परिणाम हा उत्पादन घटीवर होतो. दाणे कमी लागणे, शेंगामध्ये दाण्याची साईज कमी होणे,
अचानक हार्वेस्टिंगच्या अगोदर पाणी पिवळे पडून अकाली पानगळ होणे हे असे प्रकार आपल्याला खोडमाशीमधून दिसतात. तर तो एक प्रॉब्लेम आपल्याकडे ह्या वर्षी अल सारख्या वर्षामध्ये वाढण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की ज्यावेळेस पावसाचे मोठे खंड पडतात आणि हवेतली आर्द्रता कमी असते, उष्णता वाढते, तर अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनमध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला वाढताना त्या ठिकाणी दिसतो. तर त्या संदर्भात सुद्धा आता बहुतांश शेतकरी सलग मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडल्यानंतर ज्या काही पीक संरक्षणाच्या उपाययोजना आहेत त्या करण्यासाठी थोडे टाळतात. परंतु आपला मागचा जर आपण थोडा अभ्यास सोयाबीन पिकामधले बघितला मागच्या 20 वर्षामध्ये ज्या वेळेस असा अल निनोचे वर्ष असतात आणि सलग मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडल्यानंतर जर उपाययोजना नाही जर केल्या तर किडींची तीव्रता आणखी जास्त वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यामुळं अशा किडीवर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की मागील काही वर्षापासून रस शोषणाऱ्या किडींचाच प्रादुर्भाव सुद्धा वेगवेगळ्या सोयाबीनच्या वाहनामध्ये जसं आता गुट्टे सरांनी सांगितले की आपल्याकडं 95 दिवसापासून 100 दिवसाचे वाहन किंवा 100 ते 110 दिवसाच्या वाहनामध्ये आपल्याला अशा खंडाच्या कालावधीमध्ये रस शोषणाऱ्या किडीमध्ये पाने जे काही आपल्याकडे तुडतुडे त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्याच्यामध्ये पानं चे कडा पिवळे पडणं असतील, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पिवळेपणा येणं असेल, हा प्रादुर्भाव आपल्याकडे सुद्धा खंडाच्या काळामध्ये वाढण्याची दाट शक्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर पेरणी जर लांबली तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये मोझॅक सारखे जे काही रोग आहेत तर त्याच्यासाठी जी कारणीभूत असणारी पांढरी माशी आहे तर पांढरी माशीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याकडं असल्या अल निनो सारख्या वर्षामध्ये आपल्याला वाढलेला त्या ठिकाणी दिसून येतो. ही जरी आपल्याला दुर्लक्षित कीड जरी असली तर त्यामुळे होणारं नुकसान हा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतं. तर शक्यतो खंडाच्या काळामध्ये आपल्या ह्या महत्वाच्या 2-4 पिढी जी आहेत त्या संदर्भात शेतकऱ्यामध्ये थोडं अवेअरनेस असणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट भविष्यामध्ये त्या ठिकाणी येणार नाही. सर, आत्ताच आपण येलो मोझॅईकचा उल्लेख केला. येलो मोझॅईक सोबतच मागील काही वर्षांमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मर रोग असेल किंवा इतर बुरशीजन्य रोग आहेत त्यांचाही प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तर यावर काही दूरगामी उपाययोजना आपण सुचवाल का? निश्चित आपण बघतोय की सोयाबीन सारख्या पिकामध्ये मर हा फार मोठ्या प्रमाणात आढळायचा नाही, परंतु मागच्या काही वर्षामध्ये आपण दरवर्षीची पीक पद्धतीमध्ये सोयाबीन नंतर हरभरा ही पीक पद्धती आपण वाढवलेली आहे आणि हे शाश्वत पीक पद्धती असल्यामुळे शेतकऱ्यांनी ती स्वीकारलेली आहे. म्हणून त्यामध्ये आपल्याला बरेच नवीन प्रॉब्लेम त्या ठिकाणी कॉलर रॉट आहे, मर आहे, हे सोयाबीन सारख्या पिकामध्ये आढळत नव्हते, परंतु ते सुद्धा वाढलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि त्याचबरोबर त्या अनुषंगाने आपल्याला ह्या अशा रोगांसाठीच उपाययोजना सुरुवातीपासूनच, कारण आपण बघतो ट्रायकोडर्मा सारख्या ज्या जैविक बुरशी आहेत त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये आता जनजागृती झालेली आहे. परंतु त्याचा वापर आपण खरीप हंगामापासून जर आपण केला तर पुढच्या काळामध्ये आपल्याकडे सोयाबीन नंतर जो हरभरा पीक आपण घेतोय तर त्याच्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला ट्रायकोडर्मा सारख्या जैविक बुरशींचा आपल्याला फायदा होऊ शकतो. कारण अशा ज्या बुरशी आहेत निसर्गतः आपल्या जमिनीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळायच्या, परंतु आपल्या जमिनीमधला जो काही सेंद्रिय पदार्थाचं होणारं प्रमाण कमी झालेल्यामुळं एकंदरीत जीवाणूंची संख्या असेल किंवा जैविक बुरशीची संख्या हे मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. आणि हे जमिनीमध्ये आपण देताना फक्त बीज प्रक्रियेद्वारे न देता त्याला मास ॲप्लिकेशनमध्ये करणं आज काळाची गरज आहे. जसं आता सरांनी सांगितलं की मागच्या काही वर्षापासून खताचा संतुलित वापरासंदर्भात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्तरावर केंद्र शासन असेल, राज्य शासन हे मोठ्या प्रमाणात कॅम्पेनिंग करतंय. तर त्या अनुषंगाने जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढताना असतानाच आपल्याला ट्रायकोडर्मा सारख्या बुरशी ज्या आहेत ते पेरणीच्या वेळेस आपल्याला शेणखत असेल, गांडूळ खत असेल, वेगवेगळ्या सेंद्रिय निविष्ठेमध्ये त्याचं एक सेकंडरी मल्टिप्लिकेशन करून जर आपण दिलं तर ते सोयाबीन बरोबर तर फायदा होणारच आहे, पण येणाऱ्या हंगामामध्ये आपल्याकडे सर्वात मोठी समस्या जे हरभऱ्यामधल्या किंवा तुरीमधल्या मरीचा आहे तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येऊ शकतो. त्याच्यामुळे ट्रायकोडर्माचा वापर हा खरीप हंगामापासूनच आपल्याला करण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी त्या विचार केला पाहिजे. आणि दुसरा जो प्रश्न तुम्ही विचारला की मोझॅक सारख्या रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेला आहे, तर त्याच्यासाठी आपण बीज प्रक्रिया हे एक चांगलं माध्यम त्या ठिकाणी, जसं सरांनी सांगितलं की आपल्याकडे जैविक बीज प्रक्रियेबरोबरच रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सुद्धा मागच्या 4-5 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात बीज प्रक्रियेचे कॅम्पेन
हाती घेतलेला आणि चांगलं अडॉप्शन शेतकऱ्यामध्ये झालेलं आहे. परंतु हे बीज प्रक्रिया करत असताना जे काही लेबल क्लेम असणारी मात्रा आहे आणि मात्रा एका एकरमध्ये किंवा एका किलोला लावण्याची मात्रा सुद्धा बरेच शेतकरी चूक करतात. इव्हन फवारणीमध्ये सुद्धा आपण लेबल क्लेम केलेले औषधं आणि कुठल्या वेळेस कुठले औषधं वापरायचे हे जरी बाब छोटी वाटत असली परंतु त्याचे परिणाम फार मोठ्या प्रमाणात चांगले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे मोजॅक सारख्या पिकामध्ये प्रीमिक्स जे काही फॉर्म्युलेशन आता बाजारामध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये थायफेनाइट मिथाइल आहे, ॲझोस्ट्रॉबिलिन हे 2 बुरशीनाशक आहेत आणि एक जो आहे तो थायमिथॉक्झम आहे, जे की पेरणी केल्यानंतर पुढच्या 25 दिवसामध्ये रस शोषणाऱ्या किडीबरोबरच आपल्याला मर आणि जे काही मोठी समस्या खोडमाशीची आहे हे एकत्रित आपल्याला व्यवस्थापन करता येऊ शकतं आणि त्याच्यामध्ये मोजॅक सुद्धा आपल्याला बऱ्याच अंशी ते थांबवता येऊ शकतो. आणि त्याचबरोबर जसं सरांनी सांगितले की ड्राय स्पेल असतील किंवा अल्निनोच्या वर्षामध्ये बहुतांश शेतकरी फवारणीसाठी टाळतात, परंतु सोयाबीनमध्ये आपण जर बघितलं की पहिल्या 25व्या दिवशी जर आपण पहिला स्प्रे जो घेतोय तो शिफारस मात्रेमध्ये, कारण आपण बघतोय की बरेच शेतकरी त्याची मोड ऑफ ऍक्शन न बघता मॉलिक्यूल निवडतात, परंतु ते आपण शिफारस केलेले औषधं जर विद्यापीठाने असतील किंवा राष्ट्रीय संशोधन केंद्राने जी काही शिफारस केलेली औषधं आहेत ते जर व्यवस्थित जर केले तर एकंदरीत ह्या सर्व कीड आणि रोगांचा व्यवस्थित व्यवस्थापन आपला कमी खर्चामध्ये, कारण आता सोयाबीनमध्ये उत्पादन खर्च कमी करणं हा एक महत्वाचा भाग आहे आणि पीक संरक्षणामध्ये बरेच शेतकरी विनाकारण मोठ्या प्रमाणात खर्च वाढवतात आणि त्यामुळं एकंदरीत निव्वळ उत्पन्नामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घट होते. तर ह्या अल्निनो सारख्या वर्षामध्ये आपल्याला ह्या काही महत्वाच्या बाबी पीक संरक्षणासंदर्भात आपल्याला बघणं गरजेचं आहे. सर, आपण कीड आणि रोग व्यवस्थापनाबद्दल व्यवस्थित माहिती आपल्या शेतकऱ्यांना दिली आहे. आजच्या आपल्या या सोयाबीनवरील विशेष पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत सहभागी आहेत लातूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री राजेंद्र कदम साहेब. सरांना आपण विचारूयात की जिल्ह्यामध्ये एल निनो आणि बदलतं हवामान या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी काही विशेष मोहिमांचं आयोजन आपण केलं आहे का, किंवा कुठल्या विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत का? निश्चितच आजचा हा जो पॉडकास्ट आपण खास सोयाबीन पिकाच्या संदर्भामध्ये विशेष पॉडकास्ट म्हणून आयोजित केलेला आहे. सोयाबीन पिकाचा जर विचार केला तर आपला मराठवाड्यातील पूर्ण 8 जिल्हे, विदर्भाच्या अमरावती विभागातील 5 जिल्हे आणि उत्तर कर्नाटकातले एक 8 जिल्हे आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा उत्पादन होतं त्याचं. आता लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्या लातूर जिल्ह्याच्या खरीपाच्या पीक पद्धतीमध्ये जे की सरासरी क्षेत्र आहे 5,86,000 हेक्टर, त्यापैकी एकट्या सोयाबीन खाली 4,85,000 हेक्टरपर्यंत या ठिकाणी पेरा होतो. म्हणजे एकूण पिकाच्या क्षेत्राच्या तुलनेमध्ये जवळपास 82% क्षेत्र हे एकट्या सोयाबीन खाली आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या क्षेत्रावरती सोयाबीन पेरा केला जातो. आताच आपल्या कृषी विद्यापीठाकडून गोटे सरांनी जी पंचसूत्री सोयाबीनच्या बाबतीमध्ये सांगितली, या पंचसूत्रीचा प्रचार शेतकऱ्यांमध्ये व्हावा म्हणून कृषी विभागाकडून बऱ्याच मोहिमा राबवल्या जातात. त्याच्यामध्ये विशेष करून सरांनी ते सांगितलं की मागच्या 8-10 वर्षापासून आपण शेतकऱ्यांचं घरचं बियाणं वापरावं अशी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली. त्याच्यामध्ये कृषी विद्यापीठ आहे, कृषी विज्ञान केंद्र आहे, यांचाही सहभाग, फार मोलाचा सहभाग आहे. तर हे केल्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये उत्पादन खर्च कमी करण्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचं घरचं बियाणं वापरण्यासाठी आपण ही एक मोहीम या वर्षामध्ये सुद्धा आपण जिल्ह्यामध्ये राबवत आहोत. आता घरचं बियाणं वापरायचं म्हटल्यानंतर ते बियाणं चांगलं आहे किंवा नाही याची तपासणी केली पाहिजे. त्यासाठी बियाण्याची उगवण शक्ती तपासण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मोहीम आपण सर्व गावांमध्ये, सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, आमचे आत्माचे BTM आहेत, कृषी सखी आहेत, कृषी ताई आहेत, या सर्वांच्या माध्यमातून आपण ती मोहीम सुद्धा आपण संबंध जिल्ह्यामध्ये राबवत आहोत. बियाण्याची उगवण क्षमता तपासल्यानंतर बियाणं पेरण्याच्या अगोदर, जसं संदीप सरांनी सांगितलं, बीज प्रक्रिया फार महत्वाची आहे. कारण पेरलेलं बियाणं हे चांगल्या प्रकारे उगवलं पाहिजे आणि नंतर येणाऱ्या कीड रोगांना ते बळी न पडलं पाहिजे. म्हणून आपण बियाणे प्रक्रिया, मग ती जैविक प्रक्रिया असेल, रासायनिक प्रक्रिया असेल, ती प्रक्रिया कशा प्रकारे केली जावी याची प्रात्यक्षिकं घेऊन आपण प्रत्येक गावामध्ये बीज प्रक्रियेची मोहीम सुद्धा आपण त्या ठिकाणी राबवत आहोत. तर अशा प्रकारच्या अनेक मोहिमा, जे की मूलस्थानी जलसंधारण करण्याच्या मोहिमा, या संदर्भामध्ये सुद्धा आपण प्रत्येक गावामध्ये
आपण कृषी विभागाच्या माध्यमातून या मोहिमा आणि कृषी विद्यापीठाचं जे काही तंत्रज्ञान आहे ते प्रसार करण्याच्या संदर्भामध्ये मोहिमा आपण संबंध जिल्ह्यामध्ये राबवत आहोत. सर, शेतकरी आत्मसात करत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाविषयी आमच्या प्रेक्षकांना अगदी थोडक्यात सांगा. आपली क्रीडा जी संस्था आहे, कोरडवाहू संशोधन संस्था, केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्था जी हैदराबाद या ठिकाणी आहे, त्या संस्थेने जे कोरडवाहू तंत्रज्ञान आपल्याला दिलेलं आहे, तसेच आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या स्तरावर सुद्धा, केव्हीकेच्या स्तरावर सुद्धा जे काही याची प्रात्यक्षिकं झालेली आहेत, जे तंत्रज्ञान आपल्याला शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्यासाठी देण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये रुंद वरंबा याच्यावरती रुंद सरी वरंबावरती सोयाबीनची लागवड करणे, याच्यामध्ये फार आपण हे तंत्रज्ञान जे आहे याचा प्रसार मोठ्या प्रमाणात आपण करत आहोत. लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब केलेला आहे, त्याचं अडॉप्शन केलेलं आहे आणि निश्चितच त्यामुळे उत्पादकता वाढलेली आहे. त्यानंतर टोकनद्वारे सोयाबीनची लागवड करण्याची पद्धती जी आहे, त्याच्यामध्ये आपण उत्पादन खर्च कमी होतो, बियाणं कमी लागतं, त्याच्यामुळं ते सुद्धा तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांमध्ये त्यांना आपण देत आहोत. त्यानंतर मृतसरी करणे, म्हणजे उताराला आडवी पेरणी करणे, मृतसरी पाडणे, त्यानंतर टोकन पद्धतीने लागवड करणे, हे जे तंत्रज्ञान विद्यापीठाने प्रसारित केलेलं आहे त्याचा वापर शेतकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, यासाठी कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती सुद्धा आम्ही वेळोवेळी करत आहोत आणि त्याचा अवलंब सुद्धा शेतकरी बांधव करत आहेत. तर या ठिकाणी या वर्षामध्ये कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी बांधवांना मला एक आवाहन करायचं आहे की प्रत्येक गावामध्ये जवळपास 30% क्षेत्र हे उतराला आडवी पेरणी करण्यामध्ये तुम्ही आणलं पाहिजे. कारण सोयाबीन हे कमी उंचीचं पीक आहे. याच्यामध्ये दक्षिण उत्तर किंवा पूर्व पश्चिम या ज्या आपल्या संकल्पना आहेत, सूर्यप्रकाश मिळण्याच्या संदर्भातल्या त्या संकल्पना आहेत, पण हे कमी उंचीचं पीक असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही दिशेला जर आपण पेरलात त्याच्यात काही परिणाम होत नाही. तर आपण आपल्या शेताचा उतार बघून उतारला आडवी पेरणी ही करा, जेणेकरून पावसाचं जे पाणी आहे, आता एल निनोचा परिणाम आपल्याला भेडसावणार आहे, तर जे काही पाऊस आपल्याला पडेल तर ते पावसाचं पाणी आपल्या जमिनीमध्ये तिथेच जास्तीत जास्त मुरवून आगामी कालामध्ये जेव्हा खंड पडेल त्यावेळेला त्या ओलाव्याचा उपयोग त्या पिकाला होण्यासाठी आपण उतारला आडवी पेरणी करा. जवळपास 30% क्षेत्र हे रुंद सरीवरंब्यावरती आणा. त्यानंतर 15 ते 20% हे क्षेत्र आपण मल्चिंगवरती आणलं पाहिजे. म्हणजे मागच्या रब्बी पिकातली जे काही आपले स्ट्रॉ असेल, म्हणजे हरभऱ्याची गुळी असेल, सोयाबीनचा मागचं काढ असेल, ते जर गुळी असेल तर ते ठेवलेले असेल तर ते, त्याच्याने आपण 2 ओळीच्या मध्ये जर त्याची जर मल्चिंग केली तर पडलेलं पाऊस जे आहे त्याचं बाष्पीभवन न होता त्याची ओल टिकली जाईल आणि पिकाला खंडाच्या कालावधीमध्ये त्याचा परिणाम होईल. तर अशा प्रकारे हे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा प्रसार आपण करत आहोत. ही झाली अल्प मुदतीची तंत्रज्ञानाच्या पद्धती. पण काही दीर्घ मुदतीच्या तंत्रज्ञानाच्या पद्धतीमध्ये सुद्धा कृषी विभागाकडून काही अनुदानावर सुद्धा आम्ही त्यांना या तंत्रज्ञानाचे फायदे करून देण्यासाठी, जसं शेततळं आहे, शेत तिथे शेततळं, मागेल त्याला शेततळं, ही जी योजना होती, आता आपण मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे देत आहोत. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये किमान एक तरी शेततळं आपण खोदलं पाहिजे, जेणेकरून जे काही पाऊस आपल्याकडे पडेल ते वाहून न जाता त्याच्यामध्ये आपल्याला ते साठवून ठेवता येईल आणि जेव्हा खंड पडेल तेव्हा त्याचा वापर करता येईल. त्यानंतर प्रत्येक एकरामध्ये एक जलतारा जे 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोलीचा हा जो शोष खड्डा आहे शेतामधला, तो आपण MRGS मधून त्याला आपण 5,200 रुपये अनुदान देतो. ते प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक एकरमध्ये तो जलताराचा खड्डा केला पाहिजे, जेणेकरून आपली जी धूप आहे जमिनीची होणारी धूप ती सुद्धा वाचेल आणि आपल्या शेतामध्ये 2 बाजूने येणारा उतार जो आहे त्या ठिकाणी पाणी थांबतं. त्या ठिकाणी बरंचसं क्षेत्र हे पेरलेलं पीक पाणी थांबल्यामुळे कुजून जातं, मरतं. तर ते सुद्धा आपल्याला वापसा स्थितीमध्ये येऊन त्या पिकाची सुद्धा आपल्याला बचत करता येईल, तिथे सुद्धा आपल्याला उत्पादकता वाढवता येईल. त्यानंतर शेताची बांधबंदिस्ती करून घेतली पाहिजे. जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा चालू आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण बांधबंदिस्ती शेतकऱ्यांना करून देतो. परंतु बरेचसे शेतकरी बांधव आपली जमीन जाते म्हणून ते करत नाहीत. पण जमिनीच्या जी वरची जी माती आहे, जी उपजाऊ माती आहे, ती जर आपल्याला टिकवायची असेल, बांधबंदिस्ती केली पाहिजे, जलतारासारखे आपल्याला उपाय केले पाहिजेत, शेततळे केले पाहिजेत. तर अशा प्रकारे या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकरी बांधवांनी करावा
असं मी या ठिकाणी शेतकऱ्यांना आवाहन करतो. सर, सोयाबीनने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये नक्कीच मोठी भूमिका निभावली आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये जे सोयाबीन आधारित उद्योग आहे त्यांची भूमिका किती महत्वाची आहे? निश्चितच आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनवर प्रक्रिया करणारे जर उद्योग तुम्ही म्हणाल तर एकंदरीत 27 उद्योग आपल्याकडे आहेत सोयाबीनचं त्याच्यावरती प्रक्रिया करणारे. त्याच्यामध्ये 12 उद्योग असे आहेत आपल्याकडे. ईडीएम सारखा उद्योग आहे, कीर्ती सारखा उद्योग आहे. हे प्रतिदिन 1000 मेट्रिक टनाचं क्रशिंग करतात सोयाबीनचं. आणि राहिलेले 15 उद्योग जे आहेत ते 500 मेट्रिक टनापर्यंत आपल्याकडे त्याचं क्रशिंग करतात. म्हणजे 27 उद्योगामध्ये मिळून जवळपास 19,500 मेट्रिक टन प्रतिदिन क्रशिंग आपल्या जिल्ह्यामध्ये होतं. आणि आपल्या जिल्ह्याचाच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे जर विचार केला तर 4,85,000 हेक्टर क्षेत्र आपलं सोयाबीन खालचं आहे, जे की आपल्या राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर या क्षेत्रावर जर आपण मागची सरासरी उत्पादकता जर बघितली तर प्रति हेक्टरी 1.3 म्हणजे 1.3 मेट्रिक टन एवढी उत्पादकता आपली आहे. तर याचा जर गोळाबेरीज जर केली तर जवळपास 6,76,000 मेट्रिक टन आपल्याकडे सोयाबीन या पिकातनं चांगलं उत्पादन झालं. सरासरी 1.3 मेट्रिक टन धरलं तर एवढं उत्पादन येतं. आणि आपल्याकडे जी प्रक्रिया केंद्र आहेत त्याची कॅपॅसिटी जर बघितली आपण तर आपल्या जिल्ह्यात पिकलेलं सोयाबीन हे फक्त एका महिन्यासाठी पुरतं. म्हणजे एवढी मोठी आपल्याला संधी त्याच्यामध्ये आहे. आणि मग आजूबाजूचे जे जिल्हे आहेत मराठवाड्यातले, त्यानंतर विदर्भातले जे जिल्हे आहेत, उत्तर कर्नाटकातले जिल्हे आहेत, तिथून सोयाबीन आपल्या जिल्ह्यामध्ये येतं. तर आपल्याला उद्योगाच्या माध्यमातून आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगल्या प्रकारे क्रिएट झालेलं आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन पीक परवडत असेल तर त्या ठिकाणी ते निश्चितच केलं पाहिजे. आता क्षेत्र न वाढवता आपल्याला त्याची उत्पादकता कशी वाढवायची आहे याच्या उपाययोजना करून उत्पादकतेमध्ये आपल्याला जास्त वाढ केली पाहिजे. आणि तेवढं जर सोयाबीन आपण कितीही पिकवलात तरी आपल्याकडे एवढ्या प्रक्रिया केंद्र आपल्याकडे आहे की कितीही सोयाबीन आणलं तरी आपल्याला त्याची प्रॉक्युरमेंट या ठिकाणी होणार आहे, खरेदी त्याची होणार आहे. त्यानंतर आता बजेट पूर्वीचं जर आपण याचा अंदाज जर बघितला असेल तर कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्राचा जर विचार केला तर जीडीपी मध्ये सर्वात जास्त जर प्रमाण असेल, वाटा असेल तर तो फिशरीज आणि पोल्ट्रीचा आहे. आणि फिशरीज आणि पोल्ट्रीच्या उद्योगासाठी जे फीड लागते त्या फीडमध्ये ह्या सोयाबीन पासून निघालेली जी डीओसी आहे ते डीओसीच्या फार प्रचंड मागणी आहे. आणि ते करण्यासाठी आपल्या इथले जे उद्योग आहेत ते तेल पण काढतात आणि डीओसी पण तयार करतात. आणि आपल्या इथल्या विशेषता ही आपली अशी आहे की आपली नॉन जीएम सोयाबीन आहे, त्यामुळं आपल्या डीओसीला फार मागणी आहे, प्रोटीन रिच आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांना एवढंच मला सांगायचं आहे की आपण सोयाबीनच्या पिकाची क्षेत्रामध्ये तर आपण भरपूर वाढ केलेली आहे. आता याच्यापेक्षा जास्त करण्याला आपल्याला काही बंधनं आहेत. पण आता उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी विद्यापीठाने, कृषी विज्ञान केंद्राने आणि कृषी विभागाने जे तंत्रज्ञान दिलेलं आहे त्याचा अवलंब जास्तीत जास्त करावा लागेल आणि उत्पादकता वाढवावी लागेल. जे 1.30 मेट्रिक टनाची जी उत्पादकता आहे ती आपल्याला 2-2.5 मेट्रिक टनापर्यंत नेता येऊ शकते. या तंत्रज्ञानाचा वापर जर सर्वच शेतकऱ्यांनी केला तर काही प्रमाणामध्ये शेतकरी करत आहेत, पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब केला पाहिजे. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, आणि ते करत असताना सोयाबीनचं पीक जर आपल्याला टिकवायचं असेल तर विद्यापीठाने जे सांगितलेलं आहे पीक फेरपालट करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपलं सोयाबीनवर सोयाबीन चालू आहे, पण आपलंच जर 5 एकरचं क्षेत्र असेल तर 3 एकर यावर्षी सोयाबीन घेतलं असेल तर पुढच्या वर्षी त्या 3 एकरावर दुसरं पीक घेतलं पाहिजे. आणि एल निनोच्या पार्श्वभूमीवर घोटे सरांनी जे सांगितलं, जे संकेत आहे IMDचा, तो जून आणि जुलैमध्ये पाऊस सरासरीच्या जवळपास पडणार आहे. आणि ऑगस्ट, सप्टेंबर आणि नंतरच्या कालावधीमध्ये पाऊस हा कमी पडणार आहे. तर याच्यामध्ये कमी कालावधीच्या पिकाकडे आपल्याला वळावं लागणार आहे. सोयाबीन बरोबरच आपण यावर्षी आम्ही असं नियोजन केलेलं आहे, गेल्या वर्षीचं 4,87,000 हेक्टर होते सोयाबीन होतं. आपण 2,000 हेक्टर आपण कडधान्यामध्ये मूग आणि उडीद हे जी पिकं आहेत कमी कालावधीची पिकं आहेत. मूग हे आपल्याला 65 दिवसामध्ये येतं आणि उडीद हे 75 दिवसामध्ये येतं. तीळ आहे. तर या पिकामध्ये सुद्धा एक 2,000 हेक्टर आपल्याला तिथे घालायचं. तर शेतकरी बांधवांना ही एक विनंती आहे की आपल्याला आत्मनिर्भर कडधान्यामध्ये सुद्धा व्हायचं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपलं क्षेत्र काही प्रमाणामध्ये तिकडे घालावं. ज्या भागामध्ये मजुरांची उपलब्धता आहे त्या ठिकाणी मूग, उडीद आणि तीळ या पिकामध्ये सुद्धा आपण क्षेत्र आपलं वळती करावं. निश्चित सोयाबीनमध्ये चांगला फायदा आहे. सोयाबीनचं
आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं येत आहे, तंत्रज्ञानाचा अवलंब करायचा आहे आणि उत्पादकता वाढवायची आहे. तर शेतकरी बांधवांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब जास्तीत जास्त करावा, असं मी कृषी विभागाच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो. मी गुट्टे सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शेवटी आपण सर्व शेतकरी बांधवांसाठी काय सल्ला द्याल? शेतकरी मित्रांनो, लातूर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी मागील 5 वर्षामध्ये ज्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, त्या वापरामुळेच 2020 या वर्षी जिल्ह्याची जी उत्पादकता 13 क्विंटल प्रति हेक्टरी होती, ती जर आपण 2025 या वर्षी पाहिली तर ती 20 क्विंटल प्रति हेक्टरीपर्यंत पोहोचली आहे. त्या पाठीमागे फक्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हे एकमेव कारण आहे. आता भविष्यामध्ये हवामान बदल ही आता भविष्यातील नसून वर्तमान काळातील समस्या झालेली आहे आणि त्यामुळेच पारंपरिक शेतीसोबत हवामान स्मार्ट शेती पद्धती स्वीकारणं आता गरजेचं होऊन बसलेलं आहे. मित्रांनो, योग्य नियोजन जर केलं आणि वेळेवर जर निर्णय काही घेतले, त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर आपण केला, तर सोयाबीनचं उत्पादन अशा अल्निनो आणि हवामान बदलाच्या वर्षामध्ये सुद्धा टिकवून ठेवू शकतो. त्यामुळे विद्यापीठाने दिलेली पंचसूत्री आपण सतत आपल्या सोबत या हंगामामध्ये ठेवाल, या अपेक्षेसहित मी या ठिकाणी थांबतो. सर, कृषी विद्यापीठ हे कृषी शिक्षण, कृषी संशोधन आणि कृषी विस्तार यासाठी अविरत कार्यरत आहे. विद्यापीठामध्ये संशोधन झालेलं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं विद्यापीठ करत असलेल्या विस्तार सेवेबद्दल आपण थोडक्यामध्ये आमच्या प्रेक्षकांना माहिती करून द्या. शेतकरी मित्रांनो, या सोशल मीडियाच्या युगामध्ये जगामधल्या सर्व विद्यापीठाची माहिती आता आपल्या मोबाईलवर उपलब्ध झालेली आहे. यूट्यूबवर अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे आणि या युगामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना विद्यापीठामध्ये किंवा इतर ठिकाणी जाऊन माहिती घेणे आता शक्य होत नाहीये. पण कृषी विद्यापीठाने या मराठवाड्यामधल्या सर्व शेतकरी बांधवासाठी ऑथेंटिक असं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, जे DEEVNMKV परभणी या नावानं हे यूट्यूब चॅनल आहे. मी मराठवाड्यामधल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की आपणही या विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलशी जोडले जावेत आणि जी विद्यापीठातली ऑथेंटिक माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. आपणही या चॅनलचा आणि विद्यापीठाचा फायदा घ्यावा. अशा प्रकारे आमचा भर जो आहे तो आता सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यापीठातल्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यावर या पुढील काळामध्येही राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा हा सोयाबीनवरील विशेष पॉडकास्ट आपण पाहिला. या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत सहभागी झाले होते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता प्राध्यापक अरुण गुट्टे सर, सोबतच लातूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री राजेंद्र कदम साहेब आणि मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप देशमुख सर, या तिघांचे मी आभार व्यक्त करतो. सोबतच आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक होते डेक्कन फार्म्स, जी सोयाबीन बीजोत्पादन या क्षेत्रामध्ये कार्यरत कंपनी आहे, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा सोयाबीनवरील विशेष पॉडकास्ट आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.